हाय, आपण आज जास्वंदाचं फूल बनवत आहोत. त्याच्यासाठी आपण एक जास्वंद पेपरवरती काढून घेतला व तो OHP शीटवर ट्रेस करून घेतला आहे. आणि आता फर्स्ट लेअरसाठी आपण त्याच्यावरती ग्लू लावून येलो कलर लावतो आहे सगळीकडे आणि तो थोडासा झटकून घ्यायचा. नंतर पानांसाठी ग्लू लावायचा अगोदर. नंतर त्याच्यावरती डार्क ग्रीन सगळीकडे एकच कलर द्यायचा फर्स्ट लेअरसाठी. नंतर जे काही मध्ये बॉर्डर आहेत त्याच्यासाठी ऑरेंज कलर यूज करायचा, म्हणजे आपल्याला लाईन्स लक्षात येतात नंतर सेकंड लेअरसाठी आणि दिसायलाही छान दिसतं. आणि लाईन्ससाठी आपण ऑरेंज कलर आणि ब्लॅक कलर थोडासा मिक्स करून जे मध्ये एकदम मध्ये त्याच्यासाठी तो कलर यूज करायचा आणि सगळीकडे ऑरेंज, कारण असं मिक्स कलर वापरल्याने थोडं शेडिंग छान दिसतं. आणि बॉर्डर पूर्ण ऑरेंज कलरची करून घ्यायची. आता ते 1 तासासाठी सुकायला ठेवून द्यायचं आणि 1 तास झाल्यानंतर ते ग्लू लावून त्याच्यावरती सेकंड लेअर करायचं. तर त्यासाठी आपण मध्ये पूर्ण येलो कलर लावून घ्यायचा आणि जे लाईन्स आहेत त्याच्यासाठी ऑरेंज अँड ब्लॅक मिक्स करून शेडिंग करून घ्यायचं. नंतर पानांना पण तसंच शेडिंग करून घ्यायचं, ग्रीन अँड लाईट ग्रीन असं. आणि नंतर लायनिंग करून घ्यायची ॲक्रेलिक कलरनी एकदम पातळ कलर ठेवायचा आणि हलक्या हाताने एकदम लायनिंग करून घ्यायचं. एकदम छान दिसतं ते लायनिंग केल्यानंतर, एकदम फिनिशिंग येतं आपल्या रांगोळीला. आणि नंतर ते थोडंसं सुकायला ठेवून द्यायचं. अशा प्रकारे आपलं जास्वंद तयार आहे. आणि त्याच्यामध्ये येलो डॉट्स करून घ्यायचे, ते फुलाला असतात मध्ये तसे. आणि अशा प्रकारे आता आपले जास्वंद पूर्णपणे तयार आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते. आता हे अशाच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, आवडल्यास फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.